करला संधी दिली गेली. ऑफसाईडला इनसाइड आउटचा फटका. डीप मध्ये कोणी खेळाडू नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू या ठिकाणी पाठवून दिलाय. चांगला पंच या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकार. आणि पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. समरजी महाले यांच्याकडून कॅश प्राइज झालाय, त्याची चर्चा आपण जरूर करणार आहोत. परंतु इथे काय फटका खेळला. स्लॉट मध्ये बॉल होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मृदुलच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक या ठिकाणी येत आहेत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय समरजी महाले साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतून जे पंकज यांच्या मदतून 2 षटकार आले, त्यासाठी कॅश प्राइज झालाय. गेले मृदुलच्या बॅटमधून. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये खेळाडू नाही आहे. सरळ चेंडू ठिकाणी निघून जाईल. इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफला हा क्लिअर केला गेलाय. वॉट अ शॉट. षटकार. एक चेस मास्टर आहे. स्लॉक स्वीप. सरळ चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटला. एक लॉंगेस्ट अँड बिगेस्ट 6 येतोय. षटकार. सुरू आहे. बॅटिंग शो सध्या दाखवत असताना मैदानामध्ये मृदुल जणू काय हायलाइट्स. पुढचा बॉल तेजस. या बॉलवरती शॉट ऑफ दी मॅच. काय फटका पाहायला मिळतोय. सरळ मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 4ही उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशाला गवस निघालणारे षटकार म्हणजे लॉंगेस्ट हिट त्याच्या बॅटबॉल 27. फुल टॉस. पहिल्याच बॉलवरती एक मोठा स्ट्रोक. स्वॅगचं स्वागत केलंय. मिड विकेटला चेंडू डिस्पॅच केला गेलाय. षटकार. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. 5 वाजून 10 मिनिटे झालेत. 9 मिनिटे ऑन साइडला फटका छान आहे. सरळ चेंडूला या वेळेला फेकून दिला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. काय फटका खेळलाय. ही ताकद म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन याला म्हणतात प्रॉपरली टायमिंग. काय टायमिंग साध्य. या वेळेला ऑन साइडला म्हणून मी उल्लेख केला होता. या गोष्टी महागड्या ठरतात. इथे जर कदाचित दुसरी धाव आली नसती तर हा षटकार पाहायला मिळाला असता का, हा प्रश्नचिन्ह आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पडला असावा. जर तरला थारा नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेली. 23 रन मध्ये इम्प्रोव्हायझेशन केलंय. इथून ऑन साइडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय ना, असं वाटतं अर्षद मेमन हुंडोची आठवण येईल. काय बॅटिंग केले या वेळेला. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. नुकतीच आनंदवाडीमध्ये जी ट्रॉफी झाली त्यामध्ये पप्पू तोडकरनी जी बॅटिंग केली होती, क्लास. ते आपण पाहू शकतायत. मृदुल पाटील सुपर बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला. मॅन इन फॉर्म. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. काय फटका खेळलाय. लॉंगेस्ट 6 पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलाय 6 धावां करता. वाह मृदुल पाटील, क्या बात है. कडक बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 37 या धावसंख्येवर. 37 रन्स ऑन दिले. स्विचचा फटका. परफेक्ट स्वतःला स्विच केलं, स्ट्रेच केलं आणि सरळ चेंडूला पाठवलंय. परफेक्ट स्विचिंगचा फटका कसा असावा हे दर्शवून दिलं. 6 धावां करता. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं 6. या षटकाराने संघाची धावसंख्या 45. बॉल फेकून झाले ते पाहतायत सर्वेश्वर चिखलडोंगरे. यावेळेला आपण पाहिलं तर चांगला फटका आणि सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलंय. काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळले आज मृदुल पाटीलने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 52. ऍब्सोल्युटली स्टनिंग इनिंग. षटकार जर आपण पाहिले तर या इनिंग मध्ये आतापर्यंत मृदुल पाटीलच्या बॅट मधून तब्बल
ऋषिकेश तरे यांच्याकडून मात्र आपण पाहतायत मामा यांच्याकडून मृदुल पाटीलला जर लगातार 3 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला चौकार येतो. या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 56. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीने रनआउट झाल्यानंतर परिपूर्ण कुणालने संघाला स्वतःला डावाला सावरलं, जबाबदारीचं टॉनिक प्यायलं आणि जबाबदारीचे ते फटके पाहायला मिळाले. 46 वर आता त्याच्या बरोबरीने येईल का? आणि यस डेफिनेटली रोहन गावडच्या या बॉलवर सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा प्रकारे षटकार आल्यानंतर अर्धशतक झळकावलं गेलंय. वॉड बॅटिंग, टाळ्यांचा कडकडाट होत असताना चहू बाजूने बॅट दाखवायची आहे. हे खेळाडू एकाच गावातील आहे तर त्याबद्दल ती मात्र शंका नाहीये, अप्रिसिएशन करतीलच. कारण 62 काय बॅटिंग केले मृदुल पाटीलने. एकंदरीत 62 रन्स या बोला ऑन साईडला षटकारात परावर्तित करताना आपण पाहत आहेत आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 68 वर जाऊन पोहोचली गेली. मी विनंती करेन, खूप कॉमेंट्री बॉक्स मध्ये गोंधळ होतोय तर प्लीज आपण कृपया करून आपल्या डगआउट मध्ये जा. आयोजकांकडून विनंती येते. 68 धावा फक्त 12th मॅन या ठिकाणी राहील, याची दखल घ्यायची आहे. या वेळेला ऑन साईडला फटका छान आहे, सरळ चेंडू निघून जातोय बीमरच्या स्वरूपात. आता 6+1 7 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या 77 धावा. एक बॉल शेवटचा या वेळेला जरूर शिल्लक राहिला गेलाय आणि 77 रन्स सुपर बॅटिंग. पुढचा बॉल ओ हवेत ढगात बॉल सीमारेषा पलीकडे येतो फलंदाज मृदुलच्या बॅट मधून षटकार.